तर आता आमचा नाश्ता वगैरे झाला आहे आणि आता आम्हाला निघायचं आहे. पण त्याच्या आधीवरती आम्हाला टॅरेसवरती जाऊन बोलाय पण येणं गेलं, एवढी जाम सर्दी झाली मला. तर टॅरेसवरती जाऊन आम्हाला वरतून कसं दिसतं सगळीकडं ते बघायचं. आली का लिफ्ट? मॅचिंग कपड्यांचं कलर सेम आहे. आणि हे घेतले मी नाक पुसायला, का तर एवढी सर्दी झाली. रुमाल काल होता, एक रुमाल पाडला काय नाही आणि दुसरा रुमाल नाक पुसून सगळं खराब झालं. आपण आलो कुठं? त्याला कुठे वरती जायचं तुला? अच्छा, सेम आपल्यासारखंच आहे. चावीच भेटली नसेल तर काय. वरती टॅरेसवरती आल्यावर कसं दिसतंय. आणि हे माथेरानचं सगळं काय. ऊन लय लागायला लागलं है ना. कसला भारी डोंगर दिसायला बघितलं का. आणि काल कुठे गेलतो आपण, तिकडे गेलतो त्या डोंगरावरती. म्हणजे खूप सारे पॉइंट आहे तिकडे बघायला. तो पूर्ण डोंगर फिरून येतात एवढे सगळे. पण तर पाठच्या साईडला असेल. तर पाठच्या साईडने पण असा डोंगर आहे. बघितलं का कसा डोंगर आहे. आणि तो वाला रस्ता गाड्या चाललेल्या दिसत असतील तुम्हाला. खूप जास्त हिरवगार मस्त अशी झाडं वगैरे आहेत. खूप छान वाटायला लागले. सगळीकडे डोंगर आहे गोल गोल पुरा. चला आता ऊन पण लागायला लागले. तर आता खाली रस्ता आहे, सगळीकडून डोंगर आहे. तर बघितलं कसलं भारी डोंगर वाटतं सगळीकडून. तर आता झाला बघून डोंगर आणि आता जातो खाली. का आता जायचंय, आता निघायचंय, नाही तर मग रात्रीच्याला पोचायला घरी खूप जास्त उशीर होईल. तर त्यासाठी लवकर निघतो. आणि एक तर आता खूप जास्त ऊन झाले. आता 10 वाजलेत आणि 10 वाजता एवढं सगळं ऊन झालं. तर ऊन सुद्धा मग आम्हाला सुद्धा जाताना भरपूर ऊन लागल. आणि स्नेहाला शिवाय गाडीमध्ये उलट्या होत्यात, तर AC बंद करावं लागते. आणि मग बाहेरच्या खिडकी उघडल्या की ऊन येतं, असं होतं. त्यासाठी चला आता स्वप्नील गेलाय तिकडं. यश आणि स्वप्नील दोघंजण तिकडं डोंगर बघायला लागले. सगळेजण इथून बघायला लागलेत. माझं डोकं वगैरे सगळं जाम झालं. जाताना जाताना नाही गेल्यानंतर दवाखान्यात जावं लागेल मला. एवढंच जाम झालं सगळं. नाही तर बघते जरा गोळी वगैरे खाल्ली तर आराम पडला तर ठीक आहे. हे बघ सगळेजण बघायला लागले. उभा राहा, तुमचा फोटो काढते. हा तुम्ही दोघे उभा राहा. चला मी वरचा अर्धच काढते ना.
ए वांगे ढकलू नकोस ना मग मला. आणि तू कसं जाते? सगळेजणच लिहून चला आता. चालायला वेळ नाही ना ग. बापरे किती अंधार दिसायला. कसला अंधार दिसायला आलाय. कुणाचं तोंड दिसायला गेलंय. सगळं अंधार ग्रुप. त्याला काहीच द्यायचं नाही रस्त्याने. तिथून जायचं. 36 पैकी 38. चला बस आता गप्पा बस. टमाट्या सगळ्यांना बाय बाय. अभ्यास चांगला कर. चला बाय बाय. अभ्यास कर. कंप्लेंट आले ना तर लक्षात ठेव. बाय बाय. बुक तेच आहेत मग तुला पंचिंग बॅगच बनव. चला तुम्ही कधी जाणार आजच? तर आता आम्ही निघालोय आणि आता ही ह्या रस्त्याने बाहेर निघणार. मेन हायवे रोडला लागणार आणि मग करून डायरेक्ट औरंगाबाद. Turn left toward Neeral, Mathiran Road, then slight left. तर रेल्वे चालली दिसली का? बघितलं ना हे बघा एक मालगाडी चालली आणि सगळ्या ट्रेन पण जातात जणू इथूनच. आल्या वापस. किती सारे आहेत बघितलं. ह्याला इथं खायला भरपूर असेल आहे ना. मेंढरांना खायला भरपूर असेल म्हणजे. कुठं तिकडं सगळीकडे कुठं पण सोडलं तर असेल ना. म्हणून तिथं भोला खायला. आता आम्ही आलोय घाटामध्ये. आता घाटातून चाललोय आणि आम्हाला ताण लागले. आता पाणी घेण्यासाठी थांबायचं पुढं आम्हाला. आता पेट्रोल वगैरे भरून निघालोय. आता येताना पेट्रोल टाकलं होतं आणि नंतर टाकलंच नव्हतं. तर आता पेट्रोल भरलंय आणि आता घाटापर्यंत आलोय. तिकडून पण कसलं भारी दिसतंय बघितलं का? खंडाळा घाट. खंडाळे के घाट पे आएंगे क्या? आने के बाद फोटो भी खींचेंगे लेकिन हमने अभी खींचेंगे क्योंकि हमें सर्दी हो गई है. सर्दी में अच्छी फोटो नहीं निकलती. रहिवासी सत्र पुढे आहे. कुठे का सोडू? हा हे बघितलं का माकडं पण आहे तिथं. बाय. इथं पण आहे का? हे बघा छोटं पिल्लू पण आहे. माणसाच्या बाजूला बसले माणसं. गार वाटायला लागले. बाहेर ऊन किती बघ. खूप जास्त झाड आहेत ना. त्या झाडांनी थोडंसं कमी वाटतंय. हा ना एकदम हळूहळू चालू लागला है ना.
घाट संपला का? इतक्या लवकर आता तर चालू झालं. अच्छा. पाणी घेऊन टाक. जाऊ तर. असं काय करताय का घाटामध्ये अशी गाडी थांबवली? पाणी घ्यायची. पुढे घेतलंच असतं ना. आता पुढे जायचं. उतर तू. हळूच उतर. उतर हळू. खूप जास्त ताण लागली होती आणि आम्हाला प्यायचं होतं पाणी. तर स्वप्नील गेला तर पाणी आणायला आणि आमची गाडी एकदम अशी चढावरती उभा केली, बघितले ना. आणि हे आहे खंडाळ्याचा घाट, जी अजून खूप सारा बाकी दिसते तुम्हाला फोन मध्ये. खूप सारा बाकी. तर हे बघू शकताय आम्ही कुठे थांबलोय आता. हे आहे मंकी हिल. अमृतांजन काय म्हणतात त्याला. तर ती दिसला का, तो आहे मंकी हिल. इथं सुद्धा सगळीकडे धुकंच धुकं आहे. जिकडे तिकडे बघायला धुकंच आहे. ते बघा. तर आत्ता सध्या आलो आहे मी लोणावळ्याला आणि सचिन गेले आता चिक्की घ्यायला. मला चल म्हणत होते, मला नको आता, मला खूप जास्त थकायला झालंय. खाली जायचं वरती यायचं मला कंटाळा आला. तर सचिनच गेले आता. खाली गेला. तो चिक्की आणलेले आहे, आता खाऊया. तर आता मस्त गरमागरम वडापाव, समोसे आणि पॅटीस घेतलेला आहे गाडीत बसून खायला. तर बघू शकता मस्त घेता गरमागरम आणलेले आहे. शिवाय चटणी सुद्धा सोबत दिलेली आहे. तर चला खाऊया मग. असं करायचं, घरी जाऊ तयार हो. तर ॲम्ब्युलन्सला रस्ता द्यायला लागला साईडला एकदम सगळ्यांना. जाऊ बी दे ना तो. गाड्या जाम आहेत. काय जाऊ करतो. आणि जरी प्याल इकडे. तर अर्ध्या तासानंतर थोड्याशा गाड्या जरा पुढे चालायला लागल्यात. नाही तर सगळ्या एका जागेवरती अशा उभ्या होत्या आणि खूप जास्त रस्त्याने ट्रॅफिक आहे. बार थांबावं लागायला लागले. जाम केले बघ उलट जाम. हे बघा सगळीकडे पूर्ण जाम झालं. दिसलं नाही इकडून पण किती लांबपर्यंत जाम आहे. एकदम फुल गर्दी. इकडून पण ट्रक बंद पडले. खूप लांबपर्यंत आहे हो. हा ना, सगळीकडून एकदम पॅक झालंय. बघितलं का, इकडून सगळीकडून. हे बघा, आणि बाईक आहेत ना ज्या हळूहळू थोड्या जागेतून मध्ये घुसतात, त्यांना तरी थोडं हळूहळू पुढे सरकता येते. हे बघा मागून पण पुढे चालल्यात, पण कारवाल्याला जागेवर थांबावं लागतंय. बघूया आता कधी जाते हलती गाडी. तो पहिले तर अर्ध्या तासाच्या वरी झालोय आम्ही थांबलो इथं, तरी सुद्धा गाड्या हळूहळू सुद्धा अर्ध्या तासाच्या वरी थांबलोय तरी सुद्धा गाड्या हळूहळू सुद्धा चालून गेल्यात. अर्धा तास
गाडी बिलकुल हल्ली नाही आणि नंतर थोडीशी हल्ली, थोडीशीच हल्ली मग, आणि नंतर मग 1 तास होऊन गेला, म्हणजे 1.5 तास झाला आम्ही एका जागेवर उभं राहिलोय. सगळं ट्रॅफिक खूप जाम आहे. आणि कशासाठी तर समोर एक टँकर पलटी झाले म्हणून साठी. कुठंच काहीच हालायला जागा नाही आहे. तिकडला रोड पण पूर्ण जाम होता, आता थोडासा हळूहळू चालू झाला तो. आणि हे आणखीन थांबलेलीच आहे सगळ्या गाड्या. आम्हाला बसून बसून यायला लागली झोप. तर मला खूप जास्त वैताग आलाय, झोप पण आली, सगळे एकदम थकून गेलो आम्ही. तर आपण पण गेला असता 5 मिनिटं मागा राहिला असता. खूप जास्त गर्दी माहित नाही, आणखीन राहायला नाही गेलं तिकडे. तर टँकर पलटी नव्हतं झालं, पण ऍक्सिडेंट झाला होता. ते बघा ना समोर दिसलं का? हां हे बघा. तर हे बघा असं झालं होतं सगळं ऍक्सिडेंट. त्याच्यासाठी रस्ता सगळा जाम झाला होता, बंद पडली ती गाडी एकदम ऐन रूल. तर रात्रीचे किती वाजले बघू शकताय. तर रात्रीच्या किती वाजलेत बघू शकताय. 9:15 ते 20 मिनिटं बाकी आहेत आणखी. आम्ही सकाळी 10:30 वाजल्यापासून गाडीत बसलोय आणि आता आम्ही औरंगाबादला जाण्यासाठी निघालेलो आहोत. तर दिवसभर गाडीत बसून खूप कंटाळा आलाय, पायाला मुंग्या आल्यात, तरी सुद्धा बऱ्याच वेळा मी उठलोय. 5-10 मिनिटं तिथे थांबलोय, परत काहीतरी खाल्लेलं आहे, परत गाडीत बसलोय, असं करतोय. आणि ट्रॅफिक इतकी जाम होती, खूप जास्त होती. परत एका ठिकाणी टँकर रस्त्यावर पलटी झालं होतं, तर तिथं सुद्धा 2 तास आम्हाला गेले, आता ती रस्ता पूर्णपणे जाम झाला होता. आणि आता आम्हाला औरंगाबादला पोचायला आणखी समजा 15 ते 20 मिनिटं लागतील. 15 ते 20 मिनिटांनी पोचू. आणि आता जाऊन जेवण वगैरे बनवायची काही इच्छा नाही आहे, तर बघू आता जेवणाचं काय करायचं ते मला नंतर मी सांगतेच. तर चला, आता सुद्धा मला खूप कंटाळा आलेला आहे. स्नेहा झोपली तर 2 तासापासून 2-2.5 तास ते दोघं पण झोपल्यात. स्नेहा आणि स्वप्नील 2 ते 2.5 तास झाले दोघं पण झोपल्यात. पण मला काय गाडी चालवत असताना बाजूला झोपायला आवडत नाही, मी झोपलेले नाही. माझे सुद्धा डोळे झाकत होते बऱ्याच वेळा, तरी सुद्धा मी झोपलेले नाही. माझं व्हिडिओचं काम करत होते. तर चला, आता जेवणाचं काय करायचं काय नाही मला नंतर थोड्या वेळ 5-10 मिनिटांनी सांगते. तो पण मी आणि सचिन जरा गप्पा करतो. तर आता आम्ही गाडीच्या खाली उतरलोय, एका ठिकाणी जेवायला थांबलोय आणि तर आता आम्ही चाललोय जेवण करायला हॉटेलमध्ये आलो. आणि आता जेवण वगैरे करूनच घरी जाणार आहोत. घरी जाऊन जेवण बनवायचं, परत जेवण करायचं, तर काय होणारच नाही. आता पाय खूप जास्त दुखायला लागले, तर त्यासाठी जेवण करायला होतं. चला मग जेवण.
सगळ्यांचं जेवण झालं आणि आता उरलेलं जेवण पार्सल घेतले का तर संपलंच नाही आहे. सगळ्यांनी फक्त एक एक रोटी अर्धे रोटी खाल्ली. तर जेवण केलं की सचिनला झोपायला, स्वप्नील गेला बाहेर. तर चला आता बिल देऊया आणि जाऊया घरी. इथं काढते इथं काढ. तर एकदाच घरी पोचलो आणि कुठं पण जा फिरायला, पण घरी येऊन मांडी घालून किंवा पाय पसरून बसण्यासारखी मजा कुठंच नाही आहे. तर घरी आलो आता. जेवण वगैरे सगळ्यांचं फुल झालं आहे. जे उरलं होतं जेवण ते सुद्धा पार्सल घेऊन आलो. आता मस्तपैकी झाडू मारते एकदा आणि झोपून घेतो आणि हा व्हिडिओ मी इथं संपवते. तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. आता बाकीचे व्हिडिओ मी तुम्हाला दररोज दाखवणारच आहे नंतरच्याला. मी आता दिवाळीचं काही फराळीचं बनवलं नव्हतं, त्यात एक एक व्हिडिओ मी बनवणारच आहे, तुम्हाला सुद्धा दाखवेन. चला व्हिडिओ द्यायचा तोपर्यंत बाय बाय. हे स्नेहाचं आहे, स्नेहाला घेतलं होतं तर गाडीमधून आणता वरती आणलेत. मी स्वतःच्या डोक्यावर घातलं. कशी दिसू लागली मी छान. अवतार खराब झाला सगळा. बाय बाय.